दरवेळी प्रशासनाला जाग येण्यासाठी काहीतरी मोठं होणं गरजेचंच आहे का? मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रिप नावाच्या कप सिरपनं जवळ-जवळ 19 मुलांचा मृत्यू झालेला आहे. हे जे कप सिरप आहे, ती श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनी बनवते. आता ह्या सिरपमध्ये एक सोलवंट आहे, जे इंडस्ट्रियल यूजसाठी आणि कप सिरपमध्येही वापरलं जातं एक परमिसिबल लिमिटमध्ये. पण ह्या कप सिरपमध्ये ते सोलवंट जवळ-जवळ 500 पट अधिक वापरलेलं होतं. आता गव्हर्नमेंटनं याच्यानंतर त्या त्या कंपनीच्या ओनरला अटक केली. त्याच्यानंतर ज्या काही बॅचेस होत्या, त्या सगळ्या बॅचेस मागे मागितल्या. त्यानंतर जेवढे काही कफ सिरपचे ब्रँड आहेत भारतात, त्या सगळ्यांचे सॅम्पल मागितलेत. त्याची टेस्ट होणार आहे. WHO नं असं विचारलंय सरकारला, की याचे कोणतेही जे सॅम्पल्स आहेत, ते बाहेर गेलेत का? बाहेरच्या देशात गेलेत का? म्हणजे ते एक ग्लोबल इमर्जन्सी त्याच्यावर काढतील. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. ते काम चांगलं केलेलं आहे. पण आत्तापर्यंत त्या कंपनीबद्दल कुणालाही काही माहीत नव्हतं. त्याचे सॅम्पल आजपर्यंत टेस्ट झाले नाहीयेत. एवढ्या बॅचेस जाईस्तोवर. 19 मुलांचा मृत्यू ही काही बारकी गोष्ट नाहीये. मी मान्य करतो, की तुम्ही आता चांगलं काम करताय. पण ह्या एवढं सगळं होण्यापर्यंत ह्या गोष्टी नाही जायला पाहिजे. आपलं हेल्थ डिपार्टमेंट एवढं पण कच्चं नाही पाहिजे. यापुढे असं काही होणार नाही असं मी मान्य करतो. यापुढे हे असं काही होऊ नये एवढीच आता भगवंताकडेच कृपा आहे. कारण ज्या अथॉरिटीज हे करतात, त्या तर पूर्ण फेल गेलेल्या आहेत आणि इथून पुढे असं खरंच काही होऊ नये.